नमस्कार मित्रांनो, मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर. आज आपण एक सिरीज बनवतोय. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील 42 गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमधील कॅटेगरी वाईज कट ऑफ, त्याचबरोबर ऑल इंडिया रँक मध्ये असणारा कॉलेजचा कट ऑफ आपण आज पाहतोय. त्याच्यामधला आजचा जो कॉलेज आहे ते कॉलेज आपण पाहणार आहे. ते म्हणजे सिरीज मधील श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे. त्याला GMC धुळे असो म्हणतो, परंतु भाऊसाहेब हिरे नाव आहे. याचा कॉलेज कोड जो आहे तो 1119 असा आहे. या ठिकाणी हे कॉलेजचा टाईप जो आहे तो जवळ गव्हर्नमेंट MBBS असं येतं. याची स्थापना 1988 साली झालेली आहे आणि या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे. चक्कर बारडी परिसर नियर रेसिडेन्स पार्क हॉटेल सुरत बायपास धुळे या ठिकाणी हे कॉलेज आहे. या ठिकाणचा हा फोटो आपल्याला बघता येऊ शकतो. आपण फार न वेळ घालवता डायरेक्ट कट ऑफ वरती जाऊया. या ठिकाणी कॅटेगरी वाईज असणाऱ्या ओपन कॅटेगरीसाठी आपण जर पाहायला गेलं तर कट ऑफ किती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये जवळपास सर्व कॅटेगरीचा जर कट ऑफ पाहायला गेलं तर इकडे सर्व कॅटेगरीजमध्ये ओपन कॅटेगरी वाईज मार्क आणि SML आपण दिलेला आहे. जनरल साठी 528 521 हा कट ऑफ राहिलेला आहे. या ठिकाणी चूक आहे, 519 हा कट ऑफ या ठिकाणचा राहिलेला आहे. फिमेल कॅन्डिडेट मध्ये सुद्धा 519 मध्ये GMC धुळे आपल्याला गेल्या वर्षी म्हणजे 2025 चा कट ऑफ आहे. याचा हा कट ऑफ आहे ते मार्च असतो. इकडे SML तुम्ही पाहू शकता, एवढा SML आला तर तुमचा नंबर लागू शकतो. EWS साठी हा 501 आणि 597 राऊंड 3 मध्ये आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये हा जो आहे तो 504 पासून ते 597 497 पर्यंत आपल्याला कट ऑफ आहे. इकडे SML पण आपण या ठिकाणी दिलेला आहे. परत आपण SCBC या कॅटेगरीचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 516 आणि 528 या ठिकाणी 12 मार्काचा डिफरन्स आहे आणि 513 पर्यंत राऊंड 3 मध्ये कट ऑफ आलेला आहे. फिमेल कॅन्डिडेट मध्ये सुद्धा 514 किंवा 15 मार्क्स असतील आणि जवळपास 3000च्या आसपास ऑल इंडिया SML असेल, महाराष्ट्रातला तुमचा क्रमांक असेल तर हे कॉलेज मिळू शकतं. OBC कॅटेगरीसाठी 517 514 आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 515 पर्यंत स्कोर असेल तर हे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. हिली एरियामध्ये ओपन साठी 517 म्हणजे 2 मार्काचा डिफरन्स आलाय. या ठिकाणी EWS साठी 498 सेमच राहिलेला आहे आणि हिली एरियाला या ठिकाणी 517 म्हणजे OBC साठी कसल्याही प्रकारचा फरक आपल्याला दिसलेला नाही. पुढच्या जे कॅटेगरी आहेत ते आपण पाहूया. यामध्ये VJDT या कॅटेगरीसाठी 498 एवढा कट ऑफ, 419 हा जो कट ऑफ आहे तो 489 आहे आणि हा तिन्ही राऊंड मध्ये सेमच राहिलेला आहे. तिकडे सुद्धा 496 पर्यंत फिमेल कॅन्डिडेट साठीचा कट ऑफ आहे. हाच आपण हिली एरियामध्ये 484 पर्यंत 16 मार्काचा डिफरन्स आलाय बघा. या ठिकाणी हा कसाही डिफरन्स येऊ शकतो. त्यानंतर पुढचा NTB या कॅटेगरीसाठी 478 आणि 470 हा कट ऑफ तिन्ही राऊंड मध्ये राहिलेला आहे. NTC साठी 515 आणि 510 जनरल साठी आणि 516 फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ आहे. NTD या कॅटेगरीसाठी 520 आणि 519 पर्यंत हा जनरलचा कट ऑफ आहे आणि 510 पर्यंत आपल्याला या ठिकाणी राऊंड 3 मध्ये कट ऑफ आलेला आहे. पुढचे जी कॅटेगरी आहे ते SC आणि ST या कॅटेगरीचा जर आपण अभ्यास करायला गेलं तर 446 एवढा कट ऑफ या ठिकाणी आहे आणि शेवटी या ठिकाणी जवळपास 437 पर्यंत हा कट ऑफ कमी झालेला दिसतोय. फिमेल कॅन्डिडेट मध्ये सुद्धा 437 पर्यंत हा कट ऑफ आलेला आहे. ST कॅटेगरीसाठी 361 आणि 350चा फिमेल कॅन्डिडेटला हे कॉलेज मिळाले. PWD मात्र SC कॅटेगरीच्या 224 मार्काला सुद्धा हे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे. सर्व कॅटेगरी 10 झाल्यानंतर आपल्याला जे स्पेशल रिझर्वेशन असतं त्या स्पेशल रिझर्वेशन आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये 15% हे कॉलेज कितीला जाऊ शकतं या संदर्भात आपण अभ्यास करायला गेलो तर ओपन कॅटेगरीसाठी हे जवळपास गेल्या वर्षीचा जो स्कोर आहे तो 561 6 चुकून झालेला आहे, 561 पर्यंत हा कट ऑफ आलेला आहे आणि हा जो ऑल इंडिया रँक आहे या ठिकाणी मात्र 561 2021 मधला 561 हा कट ऑफ पर्यंत आपल्याला ही कॉलेज ऑल इंडिया रँक मध्ये मिळालेलं आहे आणि 560 EWS ला OBC ला 560 पर्यंत हा कट ऑफ आहे. SC कॅटेगरीसाठी 535 आणि 434 हा कट ऑफ आपल्याला राऊंड 3 मधला पर्यंत आहे. अगोदरचा कट ऑफ नव्हते. स्पेशल रिझर्वेशन मध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कसल्याही प्रकारचा
कट ऑफ हे झालेलं नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा की हे जे टॉपिक आहे ते त्यानंतर पुढे आपण जर पाहायला गेलं तर या कॉलेजच्या संदर्भातला कट ऑफचा सर्व गोष्टी तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे कॉलेज जे आहे त्या कॉलेजचं हे सगळं आमच्या करिअर मेकिंगचं आहे. यानंतर पुढचा जो आहे तो कॉलेजचं नाव, स्थापना आणि फोटो, त्यानंतर हा तिन्ही कॅटेगरी याचे सगळे डिटेल्स आपल्याला इकडे पाहायला मिळते. आणि पुढचे या राहिलेल्या 4 कॅटेगरी आणि SC मध्ये ST साठी आणि स्पेशल रिझर्वेशनसाठी. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.